पकड पकड काका, पकड पकड. अरे वाचव वाचव काका. किती केक काढशील बाळा, किती केक काढशील. आणि बघ एवढं वजन तर असणारच. अरे शेवटी दामोदरराव देशपांड्यांचा बंगला आहे हा आपला. हो पण हा एवढा खिळखिळा झाला, याला सपोर्ट देताना मी खुळखुळा झालो यार. थोडं 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 सहन कर जरा. काय तो टेकू बनवतोय ना. हा आणि हे बघ 10-12 दिवस सहन कर. आज एकदा लग्नाची सुपारी फुटली नुपूरच्या, 8 दिवसात लग्न लावून टाकू. मग बघ त्या देशपांडे बंगल्याच्या जागी देशपांडे टॉवर. तुम्हाला पाहिजे तो टॉवर बांधा तुम्ही लोक, पण मला त्याच्यामध्ये एक मोबाईलच्या दुकानासाठी गाळा गाळा द्या प्लीज. गाळा आता नको. हाला की जरा झाडून घेतो. काय आला. अरे एरवी तू झाडून काढत असताना तू पुढं कचरा माग अशी गत असते. इथं झाडायचं होतं आत्ताच. जा दुसरं काम कर. तुझं झालं का रे. सोडू का. आणि दादा लवकर आटपा. काय आज आमच्या आई साहेबांची 75 आहे आणि नुपूरची सुपारी फुटणार आहे. अरे हो पण सुपारी फोडायला तो होणारा जावई तर उगवला पाहिजे ना. त्याचं फ्लाईट लँड झालं की नाही की अजून. बरं आणायला तुझा बाप गेलाय. आता पैसे वाचवण्याच्या नादात चंद्या दादानं जावई माणसाला बसनं आणू नये म्हणजे मिळवली. काय काका माझे पप्पा इथे नाही आहेत म्हणून काय पण बोलणार काय तू. आणि तुझ्या व्यायाचं काय मग. हो रे आमच्या व्याह्यांचं विमान आता कुठं गिरक्या घेतंय गावात कोण असतो. अरे असं काय तो जयंता काका. एकतर त्याचा मुलगा येतो इतक्या दिवसांनी US वरून. आजचा दिवस तरी ड्राय डे पाळला पाहिजे होता ना त्याने. तू का नाही बोलत त्याला काय. बेटा मी कसं बोलणार. जावई माणूस होतो, बहिणीचा नवरा आहे. आणि आता तर होणार व्याही कंप्लीट बोलती बंद. तू एक काम कर राजा, गावात जा त्याला शोध आणि असेल तशा कंडिशन मध्ये असेल तिथून घेऊन ये. हा जा जा जा. हे झालं काय भाऊ. झालं झालं ना. बरं एक काम करा आता काय, या खांबाला नीट झालर गुंडाळायची. काही फुलांच्या माळा, काही लाईटच्या माळा. टेकू दिलाय असं वाटलं नाही पाहिजे. आलं लक्षात तुला. हा बायकांचं आवरलंय की नाही कोणास ठाऊक. माझी आंघोळ राहिली आहे. आली अखेर शुभ घडी, आज फुटेल सुपारी. नीरज रावांचं नाव घेते. तू तयार हो की पटपट. किती वेळ. माझं उखाणं तर पूर्ण होते. ऐक ना. आली अखेर शुभ घडी, आज फुटेल सुपारी. नीरज रावांचं नाव घेते. नवरी मुलगी बिचारी. नक्टू तुला स्वप्नात तरी कोणी बिचारी वगैरे म्हणेल का ग. हो पप्पा आता मी नवरी मुलगी की नाही. आणि आता मी इथे थोडेच दिवस राहणार आहे तुमच्या जवळ. बस मग मी झाले ना आता बिचारी. किती लांब आहे ना सासरीचं. बसल्या जागेवर आवाज दिला तरी वेणी घालायला आई हजर. हा पण तरीही सासर ते सासर. आणि तुम्हाला नाही हा कळणार. मुलीचं लग्न ठरतं ना तेव्हा ती बिचारीच असते. पण नंतर सगळं नीट होतं. पप्पा हा ड्रेस मी आजीच्या 75च्या प्रोग्राम साठी घातलेला आहे. आणि माझ्या सुपारीच्या प्रोग्राम साठी मी ही साडी नेसणार आहे, ज्यासाठी मला ॲटलिस्ट 15 मिनिटं लागतील. नंतर तू नीरज आला तुम्ही उगाच मला घोड्यावर बसवाल. फक्त 15 मिनिट. हो. अरे 1 तास दिला नक्टू तुला. 1 तास. दामोदरराव देशपांडेंच्या नातीचं लग्न आहे. काय चेष्टा आहे का. आप्पांना खूप आनंद झाला असता. सगळं शेवटी त्यांच्या मनासारखं होत आहे. त्यांनी बांधलेल्या या बंगल्यात त्यांच्या एकुलत्या एक नातीचं लग्न होतंय आणि तेही त्यांच्या विलनुसार तिच्या आत्तेभावाशीच. हो ना. आणि आई साहेबांना सुद्धा खूप बरं वाटणार आहे. आणि इथे टॉवर झाला ना की आपण सगळे खुश. काय पप्पा मला आणि नीरजला नव्या टॉवर मध्ये टॉप फ्लोर. नक्टू असं छोट्या छोट्या गोष्टींवर हट्ट धरून बसू नये. बोट धर तू. बोट धर आधी. हे वाचलो रे देवा. नक्टाबाई टॉप फ्लोर तुमचा. येस. तसाही तुम्हाला नाही म्हणायला अलाउड नव्हतं. अरे माझी काय बिशाद नाही म्हणायची. बोट हवंय ना मला. चावली असतीस म्हणजे. पप्पा आता मी काय लहान नाहीये बोट चावायला. नक्टूबाई परवापर्यंत मनासारखं नाही झालं तर बोट चावत होतीस. आता असं वागून चालणार नाही. जबाबदारीने वागायला लागणार आहे तुला. पण म्हणजे नेमकं कसं. अगं म्हणजे नीरजला फोन केलास का. विचारलास का त्याला कुठवर पोहोचलाय. सकाळपासून 7 वेळा फोन केलाय त्याने उचलला नाही. का. तुझा फोन उचलला नाही. त्याला सांग फोन करायला. आईचा फोन बरोबर उचलेल की नाही बघ. शैला आत्या. हा हा ठीक आहे. नीट ये. हा हा
आत्या झालं नीरजशी बोलून? मी किती वेळा फोन केला, माझा नाही फोन उचलला त्यांनी. आत्या जरा जास्तच ताब्यात या तो तुझ्या. अगं हो हो हो, किती बोलशील. माझाही एकही फोन उचलला नाहीये त्यानं. इतका वेळ लागत नव्हता, विमानात असेल ना, आणि आता बिझी लागतोय. अय्या मला वाटलं. की माझ्या ताब्यात आहे. तुला तर लग्न आधीच खटकायला लागले की ग मी. ए आत्या असं नको ना बोलूस ते सासू सारखं. मला राहवलं नाही म्हणून म्हंटल ग मी. हे सारखं असं आत्या आत्या म्हणणं बंद करा आता. आत्या मी म्हणावं तर. मग काय मज्जा आहे का मुलीची? त्यात कसलेली मज्जा? अगं माझ्या अंगा खांद्यावर लहानाची मोठी झालेली माझी इटुकली पिटुकली नकटू आता सुपारी फुटली की माझी सुनबाई होणार आहे, आणि मी तुझी सासूबाई. ए आत्या मला सारखं सुनबाई सुनबाई नको म्हणू. मग नकटूच म्हणू. नुपूरच म्हण. आणि मी पण तुला आत्याबाई वगैरे नाही म्हणणार आहे. हे त्यापेक्षा ना मी तुला ते नीरजच्या आई चहा आणू का तुम्हाला? हे चालेल? चालेल नकटू. बरं हे बघ, माझ्या फोनवरून त्याला फोन कर, उचलेल बघ. शी कोणाशी बोलतो हा इतका वेळ? ऑफकोर्स बेबी. अगं तेच तर तुला सांगतोय कधीपासून मी. घरी गेल्या गेल्या सगळ्यात आधी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे मी. या आय नो US ला सेटल व्हायचा डिसिजन, आपल्या लग्नाची डेट सगळं सांगणार आहे मी घरी. अगं पण त्याआधी मला घरी तर पोहोचू देत. यु नो व्हॉट, आज आईसाहेबांची 75वी आहे. 75वी प्लॅटिनम जुबली. नीरज, अच्छा लिसन, आय विल टॉक टू यू लेटर. ओके, या बाय बाय, सी यू सून. लॉंग टाइम यू टू का? नाही म्हणजे तिकडचे फ्रेंड्स पण तुझी फार केअर करतात वाटतं. मामा रे काय आहे, आईचे 5 मिस कॉल, नुपूरचे 7 मिस कॉल, एवढी काय घाई लागली? घरीच येतोय ना मी आता. अरे तू घरी पोहोचल्यानंतर कळेल. ये पाय खाली नाही ठेवायचा, सांगून ठेवतो आधीच. काय तुम एवढी ताजी ताजी पुस्तकं आधी दिसत नाही का तुम्हाला? आधी बाहेर उभं राहा, बघ उभे राहा. कोण पाहिजे हो तुम्हाला? केळीवाले देशपांडे इथेच राहतात ना? हो काय केळीवाले कुणाला म्हणताय? बंगल्याचं नाव वाचलं नाहीत बाहेर. दामोदर निवास. पण ते मला त्या केळीवाल्या देशपांड्यांकडे पंचायतरीची शांत करायला जायचं होतं. भटजी भाऊ आले का? अहो किती उशीर केला तुम्ही. तुमच्याशिवाय सगळं अडून राहिलंय ना. अहो 2 तासानंतर राहुकाल सुरू होणार आहे. वेळेत सगळं पूर्ण व्हायला पाहिजे की नाही? अगो बाई, हे कुठले भटजी? मी लेले गुरुजी. अहो आमचे नेहमीचे कुलकर्णी भटजी कुठे आहेत? ते कामानिमित्त बाहेर गेलेत, त्यांनी मला पाठवलंय. मी त्यांचाच शिष्य आहे. काय अर्थ आहे हा? अहो देशपांड्यांच्या घरची पूजा म्हणजे यांना काय पोरकेळा वाटला का? अहो मी 18 वर्षाचा आहे. लग्नाचं बघतायत माझं. म्हणजे तुमची ही पहिलीच वेळ आहे? हो, तशी पहिलीच वेळ आहे माझी. लग्नाची नाही. नाही नाही, हे राहू दे ग. मला सांगा, यापूर्वी कधी राजघराण्यातली पूजा वगैरे केली की तुम्ही, का ती पहिलीच वेळ आहे? तशी पहिलीच वेळ आहे. अगो बाई, पण मग जमेल ना सगळं तुम्हाला नीट? हो जमेल ना. मंत्र वगैरे सगळे पाठ करून आलो मी घरून. आत्या अय्या हे कोण? भटजी. हेच तुझ्या लग्नाची सुपारी फोडणार आहेत. सुपारी? पण ह्यांना जमेल का? नाही, मला सुपारी बद्दल काही सांगितलं नव्हतं. आणि पंचायतरीची शांत करायची आहे ना, मला सुपारी वगैरे फोडता येत नाही. मी सुपारी खात नाही ना. अहो असं कसं माहित नाही? तोच तर महत्वाचा कार्यक्रम आहे ना आजचा. थांबा, मी कुलकर्णी गुरुजींना फोन लावतो. हो हो, पोहोचलो. पण इथे सुपारी फोडायचं म्हणतायत. फोडू? पण कशाने? दगडाने? बरं ठीक आहे. करतो. जमेल करतो. पप्पा यांना नाही जमणार आहे. जमेल. पण आधी आपण पंचायतरीची शांत उरकून घेऊया. उरकून? हा चला, मला लवकर आवरायला पाहिजे. अय्या हो, माझी पण लिपस्टिक राहिले, दागिने घालायचे राहिले. आले. बरं भटजी बुवा, तुम्हाला कसलीही मदत लागली तर ही आहे मदतीला. ठीक आहे, मी आलेच जरा.
जरा या पिशव्या घ्याल का? पिशव्या पिशव्या तिकडे सरळ जावा आणि लेपल्या ठेवा. हा हा हे जाताना खांब पण घेऊन जावं. बरं आणि चप्पल तेवढे बाहेर काढा. बरं. हो आता तरी सांगा, 75 नेमकी कोणाची आहे? 75 ह्यांची. मी घेऊ का फोटो? ह्यांची? हो गुरुजी, ह्यांची 75 करायला तुम्हाला वर ढगात जावं लागल. ह्यांची नाही काय, हे बघा ह्यांची 75 आहे. पंच्याहत्तऱ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभावं हीच गजानना चरणी प्रार्थना. काहीतरीच काय गुरुजी, अजून 60 व्हायची आहे माझी. गुरुजी इकडे झालं समाधान? तरी सांगत होते इतकी नटू नकोस म्हणून. काय ते दागिने घातलेत, काय ती साडी नेसलीये. बहिणी वाटतात दोघी. तसा काय आपलाच वाढदिवस आहे. तुमच्या 75 साठी नाही काही, माझ्या नातवंडांच्या सुपारीसाठी तयार झाले मी. आणि तो आहे आजचा मेन प्रोग्राम. ह्या आईसाहेब, ह्या मिसेस दामोदर, हा आणि ह्या बाईसाहेब, ह्या पण मिसेस दामोदरच बर का. एक लग्नाच्या आणि एक प्रेमाच्या. म्हणजे दामोदरावांना 2-2. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आई साहेब. काय हो, आमचे कुलकर्णी भटजी कुठे दिसत नाहीयेत ते? ते जरा कामानिमित्त बाहेर गेलेत, त्यांनीच मला पाठवलं. मी त्यांचाच शिष्य आहे ना. तरीच मला डाऊट होताच, तुमचा चेहरा अगदी कुलकर्णी गुरुजींसारखाच दिसतोय. तुम्ही त्यांच्या शेजारी राहता का? अरे चा, तुम्हाला कसं कळलं? नाही, आपलं सहज अंदाज. अरे बापरे, हे काय, अजून पूजा सुरूच नाही झाली का? लवकर लवकर आवरा, किती उशीर करताय, परत राहू काल सुरू होईल ना. हो 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 हो, बसा बसा, सगळ्यांनी बसा, इथे जागेवर येऊन बसा. चल हा फोटो धरा जरा. हा. चला आचमन करायचंय. आचम्य केशवाय नमः. कमाल के लाजी तुटलेले आहेत ना. हा निकाल होगी. चला पूजा संपन्न झाली. का हो भटजी बुवा, असे मध्येच का थांबलात? अहो पूजा संपन्न झाली, संपली पूजा. आता मोठ्या सोनीला औक्षण करायला बोलवा. अच्छा अच्छा. शैला, लता कुठं आहे? लताला बोलाव. आवाज. लता काकू, बघ बर वहिनी कुठे? लता वहिनी कुठे आहेत? जा बोलव लता वहिनीना. मी काम करते ना वा. ती काम करते ना, बोलवा ना लता वहिनीला. नकटे लता काकू, ए आत्या जा ना लता काकूला बोलव. बाईसाहेब जरा लता वहिनीना आवाज द्या बरं. लता. लता, लता. भटजी बुवा, मीच या घरची मोठी सून. कितना हुआ? 700. कितना हुआ? 700. मामा थांब, मी देतो. अरे नाही नाही नाही, हो नो वेळेस का आमच्याकडे जावयाकडून पैसे घेत नाहीत. आम्हाला काय जावई जावी करतोय? लग्नाचं वय झालं माझं, कधी चिडवायचं थांबणारच तुम्हाला कळत नाही. अरे आता चिडवायची गरजच उरणार नाही. नो टिकलिंग. टीजिंग म्हणायचं का तुला? हे तू विषय बदलू नकोस हा. वेळ पांघरून पेडगावला जातोस का? एक मिनिट, कितना हुआ बोले? 700 रुपये झाले भाऊ. हा वरचे 200 आहेत का? अरे तो, अरे हे काय उगीच तू, मी 200 सगळेच काय दिलेस? काय हरकत. बरं ऐक, यू आर हॅपी नाव? येस. हे आज सांगू नको कोणाला, म्हणजे उगाच माझ्या नावाने उद्धार नको. नाही सांग. चल, अरे विचारायचं विसरलो. काय? हाऊ इज युअर प्रेसिडेंट ट्रम्प. ट्रम्प? हाऊ इज ही? अहो हे 75 दिवे मीच केले. आमच्या आईना हाऊस आहे ना दिव्याने वाळून घ्यायची.
म्हणून करत बसले. ओळू का हात दुखायला लागले आणि भयंकर उकडतं अहो. हो 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 बरं बरं, खूप मोठे दिवे लावलेत. या ओवाळ्या. हो तुम्ही सुद्धा औक्षण करून घ्या आणि तुमच्या बरोबर तुमच्या यजमानही असतील तरी चालेल. त्यांचा कुठे पत्ता आहे? त्यांना ड्युटी लागली आहे. पोलिसात आहेत का? नाही, रिटायर्ड झाले ते. म्हणजे वयोमानानुसार नाही हो, त्यांनी VRS घेतलीये. भाच्याला आणायला गेलेत. अहो भटजी इकडे या. या. नीरज माहितीये कोण? दामोदर रावांचा होणारा नात जावई, हिचा मुलगा. ही शैला म्हणजे आमची पुतणी दामोदर राव. आई 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 एवढं कठीण नातं त्यांच्या लक्षात येईल असं मला वाटत नाही बाई. ओ ओवाळू का? हो हा. ओवाळ. आई 50-60 वर्ष या घरात सुखासमाधानानं राहिलात. आता पुढचं काही उरलेलं जे काही आयुष्य आहे ना, की टॉवर मध्ये सुखासमाधानात जाओ ही ईश्वराकडे सद्बुद्धी मागा आणि माझ्याकडे कटकट न करता राहण्याचंही बळ देव तुम्हाला देव. तसाही फ्लॅट मिळणार आहे म्हणा, प्रत्येकाला वेगळा. ओ गुरुजी, ही जी काही शांत करताय त्यामुळे डोकं शांत होतं का? हॅपी बर्थडे आई साहेब. अगं बाई नीरज. मधू मीट एव्हरीवन. आजी औषधवंत व्हा. हे थांबा, मी सुपारी घेऊन आले. बरं झालं आलासा, मला खूप आनंद झाला. बघ आज तुमच्या वाढदिवसासाठी सुट्टी घेऊन आलोय मी. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा तुला. आभारी आभारी. आणि ह्याचं एक छानसं बक्षीस मी तुला देणार आहे. ए सूर्या, हे बघ व्यवस्थितपणे घेऊन आलो तुझ्या जावयाला. संधू मामा काय लेखा नीरज, किती उशीर लावलास यायला? हा? अरे नुपूरची फोन करून करून बोट जिजून गेली रे. सूर्या मामा रे. असू द्या हो. म्हणतात ना, सब्र का फळ मिठा होता है. आपण चांगली बाजू बघायची. वेळेत आलाय ना, सगळं छान होईल. बाई आजी लवकर सुपारी फुटू दे आणि लवकरचा मुहूर्त निघू दे. सुपारी? कसली सुपारी? तुम्ही सगळे सुपारी सुपारी काय करताय? आणि बरं का भटजी बुवा, हा आमचा नातू नीरज. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, आमच्या शैलाचा मुलगा. आई ते झालं मगाशी. बोलली. ही घ्या थोडं आमच्या लग्नाची सुपारी आणि काढा एकदाचा मुहूर्त. अगं हो हो हो. किती घाई झाली बघ लग्नाची तिला. भटजी बुवा, तुम्ही आधी मुहूर्त काढा आणि मग सुपारी फोडा. नीरजचे बाबा पण नाहीयेत, ते असल्याशिवाय सुपारी तरी कशी फोडणार आपण, हो ना? हो भटजी बुवा, चटकन मुहूर्त काढा म्हणजे पटकन लग्न उरकता येईल. म्हणजे या बंगल्याच्या ठिकाणी टॉवर उभा राहील, प्रत्येक जण आपापल्या घरी जाईल. आणि हे बघा, मी पहिल्यांदाच सगळ्यांना सांगते, मला तळ मजला हवा. समजलं ना? ती लिफ्ट बंद पडल्यानंतर सारखं चढ उतार करायला मला जमणार नाही. 2-2 लिफ्ट असणार आहे ताई. यांचं आपलं वेगळंच. वाटणी कधी सुरू झाली? मला 9वा मजला हवा. 9 हा लक्ष्मीचा आकडा आहे. चंद्या, हा चंदू दादा, तुला हवा तो मजला दिला. झालं? नाही, आम्हाला आपला नुपूरच्या खालचा 17वा मजला हवा. एक मिनिट हा, एक मिनिट. नीरजच्या आणि माझ्या टॉप फ्लोअर मध्ये कोणी काही चेंजेस करायचे नाहीत. आधीच सांगून ठेवते. अगं हो ग बाई, टॉप फ्लोअर फक्त तुझ्यासाठी आणि नीरजसाठी, ठीक आहे? आई मला जरा बोलायचंय. अरे मग बोल ना सोन्या. नाही आई, तुझ्याशी बोलायचंय जरा. भटजी बुवा, तुम्हाला मुहूर्त काढता येतो ना? हो हो तो येतो. मग मुहूर्त तेवढा काढा. आई हे बघ, मला हे अजिबात मान्य नाही आहे. टॉप फ्लोअर मान्य नाही का तुला? अरे मग तुला कुठला माळा हवाय? तसे उन्हाळ्यात टॉप फ्लोअर तापतोच म्हणा, नाहीतर पावसाळ्यात गळतो तरी. तू सांग तुला कोणता माळा हवाय? कोणी नाही म्हणणार नाही. आई आई अगं, मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? आणि तुम्हाला आधी का नाही सांगितलं हे सगळं, सुपारी वगैरेच? तुला सरप्राईज द्यायचं होतं बाळा. मला नाही फोडायची सुपारी बिपारी. अरे पण ती रीत असते बाळा. आणि तुला कुठे सुपारी फोडायची आहे? सुपारी तर भटजी बुवा फोडणार. तू नको टेन्शन घेऊस. आणि तुला हवं असेल तर आपण तिकडच्या पद्धतीने अंगठी घालू. आई अगं, अचानक लग्नाचं कुठून आणलं आणि एवढी काय घाई लागली? फारच घाई असेल तर 4 दिवसानंतरचा उत्तम मुहूर्त आहे. चालेल की? ठरलं. 4 दिवसानंतर लग्न ठरलं. शैला, सासू होणार, अभिनंदन तुझं.
बघ बघ कसं बघतोय बघ तुझ्याकडे. 4 दिवसानंतरचा निघालाय मुहूर्त. 4 दिवसानंतरचा निघालाय मुहूर्त. नीरजच्या एका कटाक्षानं मन झालं आर्त. अरे वा, अरे वा. काय वेळेपणा चाललाय. अरे हो, आता सासूबाई आहे ना मी. हे बघ आई, मी तुला स्पष्ट सांगतोय, मी मामाचे पैसे फेडणार आहे आणि जाऊन डायरेक्ट सांगणार आहे त्याला. काय सांगणार आहेस तू? आई मला नुपूरशी लग्न करायचं नाहीये. आई मला नुपूरशी लग्न करायचं नाहीये.